इंस्टाग्रामवर पिस्तूलसह एआयचा फोटो पोस्ट. कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ. कोपरगावात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तौफिक बिलाल बागवान या तरुणाने रायफल आणि पिस्तूलसह फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर सदर फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि सदर युवकाचा अतिरेकी संघटनेशी संबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित करत समाज माध्यमांवर वेगाने ही पोस्ट व्हायरल होत गेली. त्यामुळे कोळपेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोपरगाव तालुका पोलिसांनी थेट कोळपेवाडी गाठले. सदर तरुणाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक छोटी तलवार आढळून आली आहे. पोलिसांनी त्याला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा फोटो हा त्याने एआयच्या माध्यमातून बनवून पोस्ट केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र घरात तलवार ठेवल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर पिस्तूलसह फोटो पोस्ट करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी काल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर अशा प्रकारे विविध प्रकारच्या हत्यारांसह फोटो अपलोड करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथील तौफिक बिलाल बागवान वय 26 वर्ष व त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शाह वय 39 वर्ष हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी इंस्टाग्रामवर पिस्तूलसह फोटो पोस्ट केला होता. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या साहाय्याने एडिट करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी मुद्दामन भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. दरम्यान या प्रकरणात अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.